सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळची भूक, एकच उपाय तो म्हणजे मिसळ पाव. आज आपण बनवणार आहोत अशी मिसळ जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा आठवेल. चला तर मग सुरू करूया आपल्या चविष्ट सफरीची सुरुवात मिसळ पावच्या कट्ट्यावर. या झणझणीत मिसळ करण्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, टोमॅटो, बटाट्याची भाजी, वाफवून घेतलेली मटकी, कांदा खोबऱ्याचा मसाला, कोथिंबीर, घरचा मसाला, तिखा लाल, हळद, गरम मसाला, धना पावडर, आलं लसूणची पेस्ट, 1 वाटी फरसाण. चला तर आपण कृतीला सुरुवात करूया. प्रथम एक पातेलं मी तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकते. मिसळ म्हटल्यावर तेल जरा जास्तच लागतं. तेल तापलं की थोडं जिरं टाका त्याच्यात. आता टाकूया कांदा, कांदा चांगला लाल होईपर्यंत परतू. चला आता कांदा चांगला लालसर कलरवर आला आहे. आता आपण टाकू अद्रक लसूणची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घ्या. आता त्यामध्ये घालू चिरलेला टोमॅटो. आता टोमॅटो चांगला शिजेपर्यंत परतून घ्या. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ म्हणजे लवकर शिजेल. चला तर चांगले शिजले टोमॅटो. आता आपण त्याच्यात टाकूया घरचा मसाला. आम्ही 2 चमचे घेतलाय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. हा मसाला तेलामध्ये टाकल्यामुळे कलर छान येतो लालसर. आपल्याला तरी पाहिजे ना, तरीसाठी मसाला तेलात टाकून घ्यायचा. आता त्यानंतर तिखा लाल, हळद, धना पावडर आणि गरम मसाला. आता त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर फोडणीला टाकली की तिचा सुगंध फार सुंदर येतो. पदार्थाला चवही छान येते. आता बघा मसाला किती छान लाल झालाय. आता त्याच्यात आपण टाकू कांदा खोबऱ्याचा वाटलेला मसाला. याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, अद्रक सगळं मी भाजून घेतलंय. तो मसाला आपण याच्यामध्ये टाकलेला. मसाला चांगला परतून घ्या. जेवढा मसाला परतणार तेवढी त्याची चव जास्त येते. आता आपला हा मसाला चांगला परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे गरम पाणी. नेहमी मिसळ करताना पाणी गरमच टाकावे, त्याच्यामुळे खूप छान तरी येते. हा किती सुंदर तरी येते तुला. चला आता चांगली उकळी आले. आपण त्याच्यामध्ये मटकी टाकून देऊ. चांगली हलवून घेऊ. आता 1-2 मिनिटं त्याला उकळी येऊ द्या. आपण चवीसाठी त्याच्यात लिंबाचा रस टाकू. चला तर मग आपली मिसळ तयार आहे. झणझणीत मिसळ. बघा किती सुंदर कलर आला आहे तो. आता आपण त्याच्यावर गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकू.
चला आता आपली मिसळ सर्व करण्यासाठी तयारच आहे. मिसळ सर्व करण्याची पद्धत: बटाट्याची भाजी, थोडीशी मटकी, त्यावर रस्सा, त्यावर तरी, त्यावर फरसाण, त्यावर कांदा, लिंबू.